तुम्ही पण टरबूज किंवा खरबुजाची लागवड केली आहे आणि मधमाशाचा तुम्हाला पण प्रॉब्लेम येतोय, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला सोल्युशन भेटून जाईल। मित्रांनो, टरबूज आणि खरबूज हे दोन पिकं असे आहे की यांना क्रॉस पॉलिनेशन लागतं। म्हणजे हे जे काही तुम्ही आता मी फांदी घेतली एक खरबुजाची, यावरती तुम्ही बघू शकता हे एक नर फुल आहे आणि एक मादी फुल आहे। आता यांना कसं ओळखायचं, तर मादी फुलाच्या खाली ही छोटीशी गाठ बघायला मिळते, ही मादी फुल आहे आणि हे तुम्ही वर बघताय हे आहे नर फुल। यामध्ये काय होतं, या नर फुलावरतील जे परागकण आहे मादी फुलावरती आल्यानंतर ही प्रक्रिया पूर्ण होते। जास्तीत जास्त फ्रूट सेटिंगसाठी आपल्याला परागीभवन ही प्रक्रिया चांगलं होणं खूप गरजेचं आहे आणि परागीभवनासाठी सर्वात महत्त्वाचं असतं मधमाशी। जितक्या जास्त मधमाशा तितकं चांगली सेटिंग आपल्या पिकामध्ये बघायला मिळेल। पण बऱ्याचशा शेतकऱ्यांना मधमाशीचाच प्रॉब्लेम येतोय, मधमाशी त्यांच्या पिकामध्ये येत नाही। तर मी तुम्हाला एक प्रोडक्ट सजेस्ट करतो, ॲग्रिसर्च कंपनीचा इन्फ्यूज म्हणून जे प्रोडक्ट आहे तुम्ही त्याचा वापर करा। 100% जास्तीत जास्त मधमाशा तुमच्या खरबूज असेल टरबूज असेल या पिकामध्ये येण्यासाठी तुम्हाला मदत होईल। आता तुम्ही हा प्लॉट बघू शकता, यावरती आपण इन्फ्यूजचा वापर केला आहे। कशा पद्धतीने जबरदस्त सेटिंग झाली आहे आणि साईज पण फ्रूटची खूप जबरदस्त झाली आहे। तुम्हाला पण मधमाशांचा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही ॲग्रिसर्च कंपनीचा इन्फ्यूज हे प्रोडक्ट वापरू शकता। धन्यवाद।